काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आज आमदाराचं कामकाजाचा पहिला दिवस आहे। मी सध्या यवतमाळच्या वणीमध्ये आहे आणि वणी विधानसभाचे शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर आहेत। मी त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहे। भाऊ, आज आमदारकीचं तुमचं पहिला दिवस आहे। तुम्ही 4 विधानसभा निवडणुका हारल्यानंतर आज प्रथमच तुम्ही विजयी झालेले आहे। काय वाटते, तुमच्या घरात काय वातावरण आहे? घरातलं वातावरण तर एकदम आनंदी आहे, परंतु मतदारसंघात सुद्धा वातावरण जनतेच्या मनात जे पाहिजे होतं ते मिळालं आहे। त्याच्यामुळे मला सुद्धा आनंद आहे। मला महाविकास आघाडीची तिकीट मिळाली। माझे आदरणीय नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिली आणि या सर्व गोष्टी घडत असताना मला सर्वात जास्त मदत ही संजय देशमुख साहेब खासदार वाशिम जिल्ह्याचे यांनी जी मदत केली आणि हे मदत करत असताना मतदारसंघात मी गेल्या 20 वर्षापासून काम करतो। अनेक प्रश्न या शहरात आणि खेडे विभागात गावागावात प्रश्न आहे, ते प्रश्नाची जाण आहे आणि हे प्रश्न उचलून धरायचं काम यावेळेस माझ्या अंगावर आलं आहे। कारण आजपर्यंत मी विरोधात लढत होतो, आज तेच काम मला करायचं आहे। परंतु वरती विधानसभेत सत्ताधारी पक्ष वेगळा आहे आणि विरोधी पक्ष वेगळा असल्यामुळे मी जनतेचा आवाज हा विधानसभेत उठवणार आणि शेतकरी आणि शेतमजुराचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न हा त्या विधानसभेत मांडणार, एवढं आजच्या या प्रसंगी मी ग्वाही देतो। तुम्ही नौके आमदार आहेत, तुमच्या पुढे नेमकं काय आव्हानं असतील? या ठिकाणी या मतदारसंघात पुष्कळशी अशी आव्हानं आहे की कारण गेल्या 10 वर्षापासून जे विद्यमान आमदार होते त्यांनी बाकीचे कामच कोणतेच केले नाही। रोजगारावरती कामं केले नाही, शेतकऱ्यावरती कामं केलं, शेतमालाला भाव द्यायचं काम या सरकारने केलं नाही। तर हा आवाज मी या ठिकाणी विधानसभेत उठवणार। नक्कीच त्यांचं कामकाजाचा पहिला दिवस आहे। माझ्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील अधिक बातचीत जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा आमदार झालेला आहे, काय वातावरण आहे, काय वाटते तुम्हाला? निश्चितच खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा खूप आनंद आहे की योग्य व्यक्तीला उमेदवारी मिळाली आणि विजयसुद्धा मिळालेला आहे। आणि हे सर्व करत असताना पक्षप्रमुखांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आणि महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी अतिशय कष्ट घेऊन प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पावती आहे। आणि सर्वसामान्य जनतेला भविष्यामध्ये कुठलीही समस्या असू द्या त्याच्या माध्यमातून आम्ही संघर्ष करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी तत्पर राहू, अशी ग्वाही मी आज या ठिकाणी देते। कुठलाही विरोधी सत्तेत जरी पक्ष आमचा नसला तरी आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे सक्षम आहेत, दमदार आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वच कामे जनतेची होतील असा विश्वास मी आज या ठिकाणी देते आहे। नक्कीच शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांच्यासमोरून आव्हान असणार आहे। ते आव्हान कशी पेलणार, जनतेचं आवाज सभागृहात कसं मांडणार, याकडे देखील एक लक्ष असणार आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, वणी, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।